हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात गाजर व मुळा यायची सुरुवात होते आणि बऱ्याच जणांच्या घरी हे गाजर मुळ्याचं लोणचं हमखास बनवलं जातं। तर आज मी तुम्हाला हे लोणचं झटपट आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवणार आहे। चला तर मग हे लोणचं बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, सीमाज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। लोणचं बनवण्यासाठी आपण साहित्य पाहू। 2 मुळे, 2 गाजर, 15 ते 20 हिरव्या मिरच्या आणि मसाल्यांमध्ये धणे, बडीशोप, जिरे, मोहरी, मेथी, काळी मिरी, लाल मसाला, हळद, हिंग आणि तेल। इथे मी या सर्व वस्तू स्वच्छ पाण्याने धुवून वाळून घेतल्या आहेत। आता मी मुळा व गाजर यांना सोलून घेत आहे। लोणचं बनवताना गाजर व मुळा सोलूनच घ्यायचा। आता या हिरव्या मिरच्या आहेत त्यांची मी देठं काढून घेत आहे। आता या मिरच्यांना मी मधोमध कट मारत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचे 2 भाग सुद्धा करून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांना कट मारून घेतला आहे। आता मुळा व गाजर कसं कापायचं ते आपण पाहू। मुळ्याचा मी मागचा व पुढचा भाग कापून घेतला आणि साधारण एवढ्या आकाराचे तुकडे केले आहेत। गाजराचा सुद्धा मागचा आणि पुढचा भाग कापून घेतला आणि मुळ्याप्रमाणेच तेवढ्याच आकाराचे तुकडे केले। आता मुळ्याचे मी अशा प्रकारे 2 भाग करणार आहे आणि उभ्या आकारात चिरून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही चिरू शकतात, पण असं उभं चिरल्यामुळे लोणचं दिसायला खूप छान दिसतं। हे पहा, गाजर सुद्धा मी अशाच उभ्या आकारात कापून घेतलं। हे सर्व कापून झालं आणि मी हे 1 तास पंख्याखाली वाळवून घेतलं। उन्हात वाळवायची गरज नाही। आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करू। त्यासाठी मी एका पॅनमध्ये घेतले 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा काळी मिरी या सर्व वस्तू मी हलक्या गरम करून घेतल्या। हे हलकं गरम झाल्यावर मी यात घातले अर्धा चमचा मेथी दाणे। मेथी दाणे सर्वात शेवटी घालायचे, नाहीतर आपलं लोणचं कडू होऊ शकते। ही टिप नक्की लक्षात ठेवा। तुम्ही पाहू शकता हे मसाले मी इतकेच गरम केले की हात लावल्यावर चटका बसणार नाही। आता या सर्व मसाल्यांची मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतली। ही पावडर अगदी बारीक न करता थोडी भरभरीतच ठेवायची। ही पावडर मी एका ताटलीत काढून घेतली व त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीपुरता मीठ व थोडे हिंग घातले। आता हे सर्व मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता एका कढईत मी अर्धा पेला तेल घेतले आणि चमचेचे प्रमाण घ्यायचे असेल तर 5 चमचे इतके तेल घेतले आहे। हे तेल मी थोडे गरम केले, जास्त गरम करायचे नाही, हाताला वाफ लागेल इतकेच गरम करायचे, म्हणजे तेलाचा कच्चेपणा निघून जाईल एवढेच गरम करायचे। हे तेल मी 10 मिनिटे गार करून घेतले आहे आणि त्यात मी आता चिरून ठेवलेले मिरची, मुळा आणि गाजर घालत आहे आणि नंतर मी लोणच्यासाठी तयार केलेला मसाला घालत आहे। आता या सर्व वस्तू मी छान मिक्स करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता आपला मसाला सर्व वस्तूंना व्यवस्थित लागला आहे। आता सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे व्हिनेगर यात मी घालणार आहे। 2 चमचे व्हिनेगर मी यात घालत आहे। व्हिनेगर घातल्यामुळे आपले लोणचे खराब होत नाही आणि त्यामुळे थोडा आंबटपणा येतो आणि लोणच्याला खूप मस्त चव येते। आता याला मी हाताने एकदा मस्त कालवून घेत आहे। अजून सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणचे भरून ठेवण्यासाठी शक्यतो काचेचीच बरणी वापरावी। ही बरणी मी स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतली आहे, अजिबात ओली राहता कामा नये। हे आपले तयार लोणचे मी या बरणीत भरून घेत आहे आणि उरलेले तेल सुद्धा यात टाकत आहे। आता या बरणीला मी घट्ट झाकण लावून घेतले। याला अजिबात बाहेरची हवा लागता कामा नये। हे लोणचे 1 दिवसात मुरते। तुम्ही याला लगेच खाऊ शकता। हे इन्स्टंट लोणचे आहे। तुम्ही पण असे लोणचे एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।